काल शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा दिल्लीला जो सत्कार केला, खऱ्या अर्थानं याचा अभिमान आणि स्वाभिमान प्रत्येक मराठी माणसाला असला पाहिजे. आपल्या माणसाचा सत्कार होतोय आणि तेही शरद पवार साहेबांच्या हस्ते. त्याला तर एक तर पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. तो शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आज या टोकाला जाऊन एक सत्कार स्वीकारतोय. त्याचा अभिमान बाळगण्यापेक्षा त्याला त्यांच्यावर केलेली टीका, मला वाटतं हे बिनडोकपणाचं लक्षण आहे. आणि मग यातून जे काही राजकारण सुरू झालंय, आता शरद पवार साहेबांनाच राजकारण कळत नाही इथपर्यंत बोलायची मजल, किंवा शरद पवार साहेब काय राजकारण करता याचा आम्हाला चांगल्या प्रकारे डाग कळतो असं बोलणं, मला वाटतं हे उभाटा गटाच्या प्रवक्त्याला ही पुन्हा असलेली आघाडीमधली धुकधुक जी आहे, मुळात ही महाविकास आघाडी राहिलीच नाही, परंतु जी काही धुकधुक होती त्याला सुद्धा आता विझवण्याचं काम संजय राऊतने केलेलं आहे. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. या माणसानं उभाटा गट फोडला, कुटुंब फोडण्याची जी काही जबाबदारी आहे ते संजय राऊतकडे दिली की काय असं शंका वाटते. शरद पवारांचं कुटुंब फोडलं, उद्धव ठाकरे साहेबांचं कुटुंब त्यांनी फोडलं, आणि आता त्यांनी हे जो काही पवित्रा घेतला याचा अर्थच असा आहे की हा शेवटची घटका जी उभाटा गट मोजते त्याचा हा अंताचा सुरुवात झालेली आहे. शरद पवार साहेब जेव्हा आघाडीत होते त्या टायमाला जे फोन शरद पवार स्वतः यांना करायचे, 45 फोन करायचे, आणि ते फोन सुद्धा हे उचलत नव्हते. हे खरं आहे की खोटं हे एकदा त्यांना विचारा. त्यांचे जे आणखीन इतर सहकारी आहेत, जितेंद्र आव्हाडांना विचारा. म्हणजे सरकार कसं चालवायचं याचं मार्गदर्शन घेण्याची सुद्धा गरज या लोकांना पडली नव्हती. आणि हे यांच्या मस्तीमध्ये पहिले होते, आजही आहेत, आणि उद्या यांचा जेव्हा अंत होईल त्या टायमाला यांना खऱ्या अर्थानं त्यांची घेतलेली भूमिका कळेल. कशासाठी करताय ते, का करतायत? शरद पवार साहेबासारखा त्यांचं राजकारण हा भाग वेगळा आहे, परंतु अनेक वेळेला ते अनेक राजकीय व्यासपीठावर गेलेले आहेत इतर अनेक कारणासाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेला त्यांची भेट किती वेळा झाली. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांची भेट होते. अनेक मुख्यमंत्र्यांच्या भेटी हे शरद पवार साहेबांनी घेतलेल्या आहेत. ते यासाठी की महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल त्याची चर्चा त्यांनी नेहमी केलेली आहे. परंतु यांना चर्चा नको आहे, यांना बाकी गोष्ट नको. राजकारण हा एकमेव उद्देश यांचा असतो. तुम्हाला माहिती आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये यांनी काहीच केलं नव्हतं. गेली 2.5 वर्ष यांचा कार्यकाल होता, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंना डांबून कसं ठेवायचं हे काम संजय राऊतने केलेलं आहे. म्हणून राजकारणातला हा खलनायक, खऱ्या अर्थानं शकुनी ज्याला म्हणता येईल, हा शकुनी म्हणजे संजय राऊत आहे. आणि या संजय राऊतमुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही जेव्हा एकत्रित होतो त्या टायमाला आमच्यातली फूट असेल, याला तो कारणीभूत आहे. शरद पवारांनी सत्कार केला आणि हे राहुल गांधीला गळा भेट घेण्यासाठी काश्मीरपर्यंत जातात. म्हणजे मराठी माणसाने एकत्र येऊ नये आणि मराठी माणसाच्या नावाने जी काय आव उठवतात ना, हा घाणेरडा प्रकार यांनी केलेला आहे. महत्त्वाचं मला एक वाटतंय, त्यांनी त्या साहित्य संमेलनाला ज्या भाषेने बोललाय की हे दलाल आहेत. अहो, या संजय राऊतला कधीतरी ते साहित्य संमेलन कळालंय का? हा सामनामध्ये येण्याच्या पूर्वी नागडे उघडे फोटो छापणारा हा पत्रकार हा आता इतरांवर टीका करायला लागलाय. मला वाटतं त्या सर्व मान्यवरांनी सुद्धा याचा निषेध केला पाहिजे. खऱ्या अर्थाने याला जोडे मारले पाहिजे. एक म्हणा ना, संजय राऊतचं करायचं काय, खाली मुंडकं आणि वर पाय, हाच त्याच्यावर एक उपाय आहे असं मला वाटतं. नक्कीच. पण एकनाथ शिंदे यांचा गद्दार म्हणून त्यांनी उल्लेख केलाय आणि गद्दारांचा सन्मान त्या ठिकाणी शरद पवारांनी करायला नको होता. हा महाराष्ट्राच्या अस्मितेला बसलेला धक्का आहे असं म्हणाले. खानदानी असावं लागतं त्यासाठी. एकनाथ शिंदे साहेब हे खानदानी आहेत, खानदानी. शिवसेना प्रमुखाचे विचार या ताकदीने पेलणारा तो नेता आहे आणि याची जाणीव शरद पवार साहेबांना सुद्धा आहे. म्हणून एखाद्याबद्दल अशा चांगल्या पद्धतीचं वक्तव्य शरद पवारांनी करणं हा त्यांना मिळालेला हा बहुमान आहे.
म्हणून या इतरांची आम्ही चिंता करत नाहीत. तुम्ही फक्त दलाली करणं, लोकांच्या पायघड्या घालणं लोकांसमोर, एवढाच उद्योग ह्या संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला राहिलेला आहे. टीका करून आपला दिवसाची सुरुवात कशी करायची, टीका करून इतरांना वाईट कसं बोलायचं, हेच यांचा एकमेव अजेंडा राहिलेला आहे आणि त्याच पद्धतीने काम करतायत. पण या निमित्तानं मिठाचा खडा पडला का महाविकास आघाडीमध्ये? महाविकास आघाडी राहिली कुठं? यांना काँग्रेस विचारते कुठं? यांना राष्ट्रवादी विचारते कुठं? हे त्यांच्या दारात जात आहेत. सिल्वर ओकला कोण जातंय? कधी पाहिलं तुम्ही ह्या 3 महिन्यामध्ये? राष्ट्रवादीचं कोणी त्यांच्या घरी गेलेलं? काँग्रेसचं कोणी त्यांच्या बरोबर बसलेलं? त्यांनी आता यांना सोडून दिलेलं आहे. आता काय करायचं काय नेमकं हेच त्यांना सुचत नसल्यामुळं हे असे नवीन नवीन प्रकार काढतायत. परंतु येणारे कोणतीही निवडणूक असेल की काही असेल, तुम्हाला दिसेल हे एकटेच राहणार आहेत, एकटेच पडणार आहेत आणि यांचा अंत आता हा ठरलेला आहे. पवारांनी काल शिंदेचा नाही तर अमित शहा यांचा सत्कार केला अशी टीका केली. पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केलाय. तो महाराष्ट्राच्या एक प्रतिनिधी म्हणून त्यांचा झालेला एकनाथ शिंदेचा सत्कार ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. मग तो अमित शहांचा सत्कार म्हणा, त्यांना मोदी साहेबांचा सत्कार म्हणा, परंतु त्याचा बहुमान हा एकनाथ शिंदे साहेबाला मिळाला आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेत आहेत. आदित्य ठाकरे उठसूट त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात वेगवेगळ्या कारणानिमित्त. मग अशा राजकीय गाठीभेटी जेव्हा होत असतात ती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती समजली जाते. मग पवारांनी जर एकनाथ शिंदेची स्तुती केली तर त्यात वावगं काय असं तुम्हाला वाटतं? अहो, हे लाचारीने जात आहेत. परवा शिवसेनेचे नेते फडणवीसांच्या भेटीला कशासाठी? अहो, काही करा पण आमचं अध्यक्षपद काढू नका बरं का. त्यास काय ते शिवसेना प्रमुख स्मारकाचं जे काही ट्रस्टचं जे अध्यक्षपद आहे ते आमच्याकडून काढू नका, हे विनवण्या करायला चाललेत. ही आता लाचाराची फौज तयार झालेली. ही शरद पवारांकडे जाते लाचारीसाठी. पवार साहेब आता तरी सोडू नका ना, काँग्रेस आमच्या बरोबर नाही, हे विनवण्या करणारे एक टीम टोळी ही आता दारोदार भटकते आणि प्रत्येकाला विनंती करते, आमचं थोडं का होईना अस्तित्व राहू द्या. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने आपला कार्यकाल घालवलेला आहे, महाराष्ट्राने पाहिलेला आहे. एकनाथ शिंदे 24/7 काम करत होते आणि त्याची दखल पूर्ण महाराष्ट्राने घेतलेली. म्हणून जे महायुतीचं सरकार आलं त्यामध्ये सिंहाचा वाटा एकनाथ शिंदे साहेबाचा आहे, हे प्रत्येकजण मान्य करतो. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत टीका तर केलेलीच आहे या सगळ्या कालच्या सत्कारावरती. पण उद्धव ठाकरे देखील या पवारांनी जो सत्कार केला त्याच्यावरती नाराज आहेत अशी देखील माहिती आहे. नाराज आहे तर बोललं पाहिजे ना. उद्धव ठाकरे का बोलत नाही? मला असं कधी कधी शंका वाटते, संजय राऊतकडे त्यांचं काहीतरी गुपित आहे. नसता संजय राऊत अशा पद्धतीचे स्टेटमेंट जर शिवसेना प्रमुख हयात असताना जर केले असते ना, आतापर्यंत कुठं लात मारली असती आणि कुठं फेकलं असतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. उद्धव साहेबाला सुद्धा माहिती आहे. बाळासाहेबांनी आवडलं असतं. बाळासाहेब हे असे व्यक्तिमत्व ज्यांनी प्रतिभाताई पवारांना सुद्धा, माझी मराठी महिला राष्ट्रपती होते, पाठिंबा देणारे बाळासाहेब ठाकरे, हे आणखीन यांना राजकारणाचा गंध नाही. हे दलाली करून कसं तरी त्या सामनावर पोट भरतायत आणि त्यामुळं त्यांना राजकारणामध्ये कसं वागावं हे सुद्धा आणखीन कळत नाही. बाळासाहेबांच्या बरोबर सानिध्यात राहून इतके बिंडो का पैदा होतील हे महाराष्ट्राला आश्चर्यजनक आहे. परवा एकनाथ शिंदेचा वाढदिवस झाला तेव्हा आशा भोसले एवढ्या प्रसिद्ध गायिका आहेत, यांनी सुद्धा गौरवोद्गार काढले, स्तुतीसुमनं त्या ठिकाणी त्यांनी म्हटली एकनाथ शिंदेच्या बाबतीत. त्याच्यावर सुद्धा मातोश्रीमध्ये प्रचंड नाराजी आहे असं सांगितलं जाते. स्वतः रश्मी ठाकरे यांनी फोन करून आपली नाराजी व्यक्त केली. उद्या शरद पवारला हे गद्दार म्हणायला कमी करणार नाही, आशा भोसलेला गद्दार म्हणायला कमी करणार नाही. यांच्या विरोधात जर कोणी काही कार्यक्रम केला तर प्रत्येकाला गद्दार हा शब्द चिटकवण्याची त्यांच्याकडे स्पर्धा लागलेली आहे. चांगल्या माणसाने चांगलं काम करणं त्यांना आवडत नाही. आशा भोसलेंसारख्या ज्येष्ठ गायिका जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याचं एवढं पोट भरून कौतुक करतात त्यावेळेला आपला शिवसैनिक कोणत्या स्तराला गेलेला आहे याचा अभिमान वाटण्यापेक्षा त्यांच्यावरही टीका करतात. म्हणून यांना आता जे त्यांच्यापासून दूर जातील त्यांच्या नजरेमध्ये ते सर्व गद्दार आहेत. मग आता शरद पवार साहेबांवर आज गद्दारीचा शिक्का लागलाय की काय
असा एक प्रश्न आता महाराष्ट्राला पडला आहे. नाही, पण विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांचे जे बोल आहेत ते बदलले असं म्हणावं, कारण त्यांना हवं तसं यश मिळालं नाही. संजय राऊत कोण आहे हा? काय त्याचं अस्तित्व आहे? त्यांनी कधी कॉर्पोरेशन लढलेली आहे का? त्यांनी कधी विधानसभा लढली का? त्यांनी कधी लोकसभा लढली का? त्याला काय माहिती आहे? भाषण करणं वेगळं आणि तळागाळामध्ये काम करणं वेगळं. संजय राऊतने कधी आयुष्यामध्ये त्याच्या एसी कॅबिनच्या बाहेर जाऊन या पद्धतीचं राजकारण केलेलं नाहीये. फक्त बोलायचं कसं आहे हा पोपट पंची करायला जो करतो ना, हे महाराष्ट्राला आता आवडत नाही. आणि त्याच्याचमुळे हजारो आजही पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. याची जाणीव उद्धव ठाकरे साहेबांना असून सुद्धा ते का बोलत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे. त्यांचं असं कोणतं गुपित त्यांच्याकडे आहे हे सुद्धा शोधलं पाहिजे. पण राजकीय व्हॅलेंटाईन कोण कोणासोबत साजरा करतोय? कारण आपण पाहिलं की ठाकरे फडणवीस यांच्या भेटीला जात आहेत, शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केलेला आहे, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. त्यामुळे भविष्यामध्ये पॉलिटिकल व्हॅलेंटाईन डे कसा साजरा होईल? अहो, व्हॅलेंटाईन डे साजरा करायला प्रेमाची माणसं असावं लागतात. संजय राऊत सारख्या कुत्र्याचा मुक्का कधी घेताना तुम्ही पाहिलं का कुणाला व्हॅलेंटाईन डेला? अहो, व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाच्या लोकांना जवळजवळचा. कुत्र्यांबरोबर मुक्का कोणी घेत नाहीत. म्हणून व्हॅलेंटाईन डे आमचा सर्वांबरोबर होऊ शकतो, परंतु यांच्याबरोबर होणार नाही एवढं मात्र निश्चित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.